बातमी धुळ्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। समाधानकारक पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत। जून महिना संपला तरी धुळ्यात समाधानकारक पाऊस पडला नाहीये। त्यामुळे कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यांची पिकं घेणार कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। पाहूया। जून महिना संपला तरी देखील अद्यापपर्यंत जोरदार पाऊस हा धुळे जिल्ह्यात झालेला नाही। त्यामुळे फक्त 51% पेरण्या ह्या झालेल्या आहेत। एकंदरीत आपण विचार केला जिल्ह्याचा तर या ठिकाणी फक्त 51% ह्या पेरण्या झालेल्या आहेत। काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तर काही मंडळांमध्ये अजून पाऊस झालेला नाही। एकूणच आपण धुळे जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये प्रमुख पिकांमध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, तसेच कापूस असेल एवढीच पिकं या ठिकाणी घेतले जातात। जिल्ह्यात 30 जून अखेर झालेल्या प्रजननापैकी तालुक्यामध्ये आतापर्यंत 156 मिलीमीटर, तर साक्री तालुक्यात 108 मिलीमीटर, तर शिरपूरमध्ये 78 मिलीमीटर, शिंदखेडा तालुक्यामध्ये 133 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। एकूणच जिल्ह्याचं पर्जन्यमान पाहिलं तर 123 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे। अजून देखील काही भागांमध्ये पाऊस झाला नसल्या कारणामुळे शेतकरी आता प्रतीक्षेमध्ये आहे, जेणेकरून पाऊस पडेल आणि उर्वरित पिकं हे लागवड करता येईल। त्यामुळे लागवड केल्यानंतर तेव्हा शेतकरी हा सुखी आणि समाधानी होईल। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।